अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे वाघढेपाळे ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने धुव्वाधार कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये धडक दिली होती. मात्र अंतिम फेरीमध्ये कचखाऊ फलंदाजीमुळे वर्ल्ड कप गमवावा लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आता अंडर-19 वर्ल्ड कपच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाचा बदला घेणार का, अशी चर्चा ज्युनियर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर सुरू झाली. मात्र सिनियर टीम इंडियाची जी अवस्था वरिष्ठ ऑस्ट्रेलिया संघाकडून झाली, तीच अवस्था ज्युनियर टीम इंडियाची अवस्था आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली आहे. 25व्या षटकात टीम इंडियाचे 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 254 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची फलंदाजी अडखळली. सलामीवीर अर्शिन कुलकर्णी अवघ्या 3 धावांवर तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर टीम इंडियाला तगडा हादरा बसला. त्यानंतर आलेल्या मुशीर खानने सावध खेळी खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला एक जीवदान मिळूनसुद्धा मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो अवघ्या 22 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला कॅप्टन उदय सहारन आणि बीडचा हुकमी एक्का सचिन धस लागोपाठ बाद झाल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढलेल्या आहेत. आता पूर्णपणे टीम इंडियाची मदार सलामीवीर आदर्श सिंहवर असून त्याने एक बाजू लावून धरलेली आहे. मधल्या फळीतील फलंदाज कसे खेळी करतात यावर आता टीम इंडिया 6व्यांदा वर्ल्ड कप जिंकणार की नाही हे अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.